वेलकम टू वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण अशा जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत की ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त संधी असणार आहे शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी. असे कोणते जिल्हे आहे, विशेष म्हणजे कोणकोणत्या मीडियमसाठी संधी असणार आहे त्या संदर्भात सुद्धा, आणि महत्त्वाची म्हणजे त्या जिल्ह्यांची माहिती तर बघणारच आहोत, त्यासोबत किती जे पदसंख्या जी आहे तिथून येणार आहे पवित्र पोर्टलवर त्या संदर्भात सुद्धा माहिती बघणार आहोत. आता त्या जिल्ह्यांसंदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठे जास्त ग्रामीण भाग आहे, डोंगराळ भाग कुठे आहे, वाडी वस्ती कुठे आहेत किंवा शहरी भाग कुठे आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात अशाच प्रकारची माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट बघा, आपण जे जिल्हे सांगणार आहोत तर त्या जिल्ह्यामध्ये सगळ्याच मीडियमला संधी आहे. म्हणजे मराठी मीडियमची सुद्धा काही जागा येणार आहेत, इंग्रजी मीडियमचे सुद्धा येणार आहेत, उर्दू मीडियमचे सुद्धा येणार आहेत आणि हिंदी मीडियमचे सुद्धा जागा या जिल्ह्यामधून येणार आहेत. ठीक आहे. आता ती आकडेवारी किती आहे प्रत्येक मीडियमसाठी ती सेपरेट आहे, पण मात्र एकूण आकडेवारी किती आहे जी पवित्र पोर्टलवर जाहिरातींच्या स्वरूपात येणार आहे फक्त जिल्हा परिषदेची म्हणतोय मी. तर त्या जिल्ह्यामधून फक्त जिल्हा परिषदेची जागा येणार नाहीयेत. त्या अशा मी जे जिल्हे सांगणार आहे त्या जिल्ह्यामधून खाजगीच्या सुद्धा जागा येणार आहेत जास्तीत जास्त प्रमाणात, वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत. नंतर मनपा, नपा, आजूबाजूच्या मनपा नपा ज्या असतील त्यांच्या सुद्धा जागा येणार आहेत. त्याच्यामुळं फक्त जिल्हा परिषदेच्या जागा तुम्ही, आता मी तुम्हाला जिल्हा परिषदेचं सांगेल, पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं की या जिल्ह्यामधून जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर येणार आहे. ठीक आहे. आणि हे जिल्हे जास्त आपल्याला या जिल्ह्यामध्ये जास्त संधी आहे. तर सगळ्यात पहिला जो जिल्हा आहे तो आहे नाशिक. ठीक आहे. नाशिक जिल्हा जो आहे, नाशिकमध्ये जवळपास पदसंख्या आहे 1100च्या आसपास, आणि 1100च्या आसपास ही पदसंख्या पवित्र पोर्टलवर येणार आहे. तुम्ही नाशिकची जाहिरात बघितली असेल, जर नसेल बघितली तर बघून घ्या. नाशिक जिल्ह्यासंदर्भात व्हिडिओ ऑलरेडी आहे. तर 1100 पदसंख्या नाशिक जिल्ह्यामधून येणार आहे. आणि जर नाशिक बघितलं आपण तर त्याच्यामध्ये थोडा ग्रामीण भाग आहे, काही शहरी भाग आहे, आणि इथे जास्तीत जास्त संधी असणार आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं वर्ग 1 ते 5च्या चांगल्या वॅकन्सीज आहेत, 6 ते 8च्या चांगल्या आहे, आणि मनपा आणि नपाच्या जागा सुद्धा या जिल्ह्यामधून येणार आहे. ठीक आहे. पहिला जिल्हा कळाला. ओके. दुसरा जो जिल्हा आहे तो आहे गडचिरोली. आता गडचिरोली जो आहे तर त्याच्यामध्ये पदसंख्या बघा, पदसंख्या खूप जास्त रिक्त आहे, 1000च्या आसपास पदसंख्या रिक्त आहे गडचिरोली जिल्ह्यामधून. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये उमेदवार जे आहे जाण्यासाठी इच्छुक नसतात. आता तो जो आहे, काही भाग डोंगराळ आहे, काही भाग नक्षलवादीग्रस्त जो आहे, नक्षलवादी एरिया जो आहे त्या संदर्भात रिलेटेड आहे, त्याच्यामुळे उमेदवार तिथं जाण्यासाठी टाळतात. पण शक्यतो जर तुम्ही इच्छुक असाल गडचिरोली जिल्ह्याला पसंतीक्रम देण्यासाठी तर गडचिरोली जिल्हा सुद्धा सेफ आहे. त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, नोकरी करू शकता. तर इथे जे आहे काही ग्रामीण भाग आहे, काही डोंगराळ भाग आहे, आणि नंतर इथं संधी असणारे वर्ग 1 ते 5च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग 1 ते 5च्या जागा चांगल्या येतील, 6 ते 8च्या जागा सुद्धा चांगल्या येणार आहे, आणि 9वी ते 12वी साठी सुद्धा जे आहे गडचिरोलीमधून चांगल्या प्रकारे जागा येणार आहेत, खाजगीच्या असतील किंवा मग शासकीय जागा असतील. ठीक आहे. आता बघूया जिल्हा क्रमांक 3. तिसरा जो जिल्हा आहे तो आहे रायगड. आता रायगड जो जिल्हा आहे हा कोकणामध्ये येतो, आणि रायगडमध्ये बघा व्हॅकन्सीज किती आहे, 971 व्हॅकन्सीज ज्या आहेत रायगड जिल्ह्यामधून येणार आहे. 80% पद भरतीनुसार जेवढ्या काही जागा येणार आहेत ते या जिल्ह्यामधून येणार आहे. ठीक आहे. आता रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त व्हॅकन्सीज आहेत, आणि इथं विशेष म्हणजे कोणकोणत्या मीडियमला संधी आहे तर मराठी मीडियमच्या जागा जास्त येणार आहेत, उर्दू मीडियमच्या जागा सुद्धा येणार आहेत, आणि इंग्रजी मीडियमच्या जागा सुद्धा इथून येणार आहेत. इथं कोणकोणत्या वर्गासाठी जास्त जागा येणार आहेत तर वर्ग 1 ते 5 साठी, वर्ग 6 ते 8 साठी सुद्धा चांगल्या प्रकारे जागा येणार आहेत, आणि 9वी ते 12वी साठी सुद्धा या जिल्ह्यामधून जागा येणार आहेत. आता या जिल्ह्यासंदर्भात जर सांगायचं म्हणलं तर इथं थोडा दुर्गम भाग आहे, काही ठिकाणी वाडी आहे, वस्ती आहे, तांडे आहे, कमी पटसंख्येच्या शाळा सुद्धा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे अशा शाळा की जिथे 0 ते 10 पटसंख्या असणाऱ्या शाळा किंवा 1 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत इथे जास्त प्रमाणात आहेत या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर हा जिल्हा सुद्धा चांगला आहे जिथे वॅकन्सी जास्त आहे. रायगड झाला, गडचिरोली झाला, नाशिक झाला. आता पुढचा जिल्हा जो आहे तो आहे यवतमाळ. यवतमाळमध्ये जवळपास व्हॅकन्सी जर बघितल्या तुम्ही तर 715 व्हॅकन्सीज रिक्त आहेत, आणि यामधून काही व्हॅकन्सीज ज्या आहेत पवित्र पोर्टल येणार आहे. फक्त जिल्हा परिषदेची गोष्ट करतोय मी. ठीक आहे. आता इथे बघा शहरी भाग आहे, काही ग्रामीण भाग आहे, दुर्गम भाग सुद्धा आहे, आणि इथे बघा तुम्ही दुर्गम भाग म्हणल्यापेक्षा दुर्गम भाग थोडा कमी येईल, पण शहरी आणि ग्रामीण भाग इथे जास्त आहे. वर्ग 1 ते 5ला संधी आहे, 6 ते 8ला संधी आहे, आणि मराठी मीडियम आणि उर्दू मीडियमसाठी किंवा इंग्लिश मीडियमसाठी चांगल्या प्रमाणात जागा या जिल्ह्यामधून येणार आहेत. 9 ते 12 साठी सुद्धा जे आहेत इथं संधी आहे. ठीक आहे. इथं पेसा आणि नॉन पेसाच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा या जिल्ह्यामधून येऊ शकतात. आता पुढचा जिल्हा जो आहे तो खूप छान आहे, आणि तो आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये जवळपास
इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी सांगा वाटते ती अशी आहे, कोल्हापूरमधून 9 ते 12च्या जास्त वॅकन्सी देणार आहेत. जसं रयत शिक्षण संस्था मी कालच्या तारखेमध्ये सांगितलं, रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास 600 वॅकन्सीज जे आहेत ते येणार आहे. आणि रयत शिक्षण संस्था जी आहे ती साताऱ्याची आहे, पण त्यासोबत मी काल तुम्हाला स्वामी शिक्षण संस्था जी आहे ती सांगितली. कोल्हापूरची संस्था कोणती या दोनपैकी, तर कोल्हापूरची जी संस्था आहे ती आहे स्वामी विवेकानंद संस्था. याच्यामधून 300 वॅकन्सी देणार आहेत. 9 ते 12साठी हा जिल्हा चांगला आहे. एवढंच नाही, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही भाग ग्रामीण आहे, काही भाग शहरी आहे. याच्यामध्ये मराठी मीडियमच्या चांगल्या जागा येणार आहेत, उर्दू मीडियमच्या सुद्धा चांगल्या जागा येणार आहेत, इंग्लिश मीडियमच्या सुद्धा जागा ज्या आहेत इथून येणार आहेत. जास्त जागा कोणत्या येणार आहेत, तर वर्ग 1 ते 5च्या आणि 6 ते 8च्या जागा कोल्हापूरमधून जास्त येणार आहेत. मनपा आणि नपाच्या सुद्धा जागा या जिल्ह्यामधून येणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथे या जिल्ह्याला पसंतीक्रम देऊ शकता, कारण की हा जिल्हा चांगला आहे आणि वॅकन्सी सुद्धा जास्त प्रमाणात आहे. पुढचा जो जिल्हा आहे तो आहे अमरावती. अमरावतीमध्ये आदिवासी विभाग सुद्धा येतो. पेसाच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा येणार आहेत. मग पेसा आणि आदिवासी शाळेच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यांच्या सुद्धा जागा येणार आहेत. तर अमरावती जर जिल्हा बघितला आपण तर सगळ्या दृष्टीने चांगला आहे. आणि याच्यामध्ये 9वी ते 12वीच्या सुद्धा ज्या वॅकन्सीज आहेत, म्हणजे काहींना माहीत नसेल पण अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अशा काही शाळा आहेत जिथे 9वी ते 10वीचा वर्ग सुद्धा शिकवला जातो आणि 11वी 12वी सुद्धा शिकवले जाते. मग अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही 9 ते 12साठी सुद्धा ट्राय करू शकता. इथे एक शहरी भाग आहे, काही ग्रामीण भाग आहे. मनपा नपाच्या जागा इथून येणार आहेत. इंग्लिश मिडियमसाठी, मराठी मिडियमसाठी आणि उर्दू मिडियमसाठी इथे चांगला स्कोप आहे. वर्ग 1 ते 5च्या 6 ते 8च्या जागा इथून येणार आहेत जास्तीत जास्त. आणि नंतर 9वी ते 12वी आणि 11वी 12वीच्या जागा ज्या आहेत, 9वी ते 10वी आणि 11वी 12वीच्या जागा इथून येणार आहेत. ठीक आहे, पुढचा जिल्हा जो आहे तो आहे गोंदिया आणि नागपूर. गोंदिया आणि नागपूर दोन्ही जिल्ह्यामध्ये संधी आहे, त्याच्यामुळे आपण दोन्ही जिल्हे घेतले. गोंदिया आणि नागपूरमध्ये 500+ वॅकन्सी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, 500-400च्या आसपास. इथे शहरी भाग आहे, काही ग्रामीण भाग आहे. 1 ते 5च्या जागा जास्त येणार आहेत, मराठी मिडियमच्या जागा जास्त येतील आणि इंग्लिश आणि उर्दू मिडियमच्या जागा सुद्धा येणार आहेत. 1 ते 5 आणि 6 ते 8च्या जागा इथून जास्त येणार आहेत. 9वी 12वीसाठी सुद्धा थोड्याफार प्रमाणात संधी ज्या इथं आहे. नागपूरचा जर भाग बघितला तर तो थोडा शहरी भाग जास्त आहे, शहरी भागामधून जास्त जागा येतील. मनपा नपाच्या जागा सुद्धा इथून येणार आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो जिल्हा आहे तो आहे पुणे. पुणेमध्ये जास्तीत जास्त शहरी भाग आहे. जर प्रॉपर पुण्याची गोष्ट केली आपण तर पुण्यामध्ये वॅकन्सीज चांगल्या येणार आहेत. पुण्यामधून वॅकन्सीज जवळपास जास्तीत जास्त वॅकन्सीज पुण्यामधून येणार आहेत 500-600च्या आसपास. आणि जर ह्या जर वॅकन्सी बघितल्या तर मनपा, नपा, महानगरपालिका, नगरपालिकेच्या जागा इथून जास्त येणार आहेत. शहरी भाग आहे, काही ग्रामीण भाग आहे. इथून खाजगीच्या जागा चांगल्या प्रमाणात येतील, जिल्हा परिषदेच्या सुद्धा चांगल्या येतील. आणि इथून मॅथ आणि सायन्सच्या जागा आणि बाकीच्या जागा ज्या आहेत ते इथून जास्त प्रमाणात येणार आहेत. वर्ग 1 ते 5साठी चांगली संधी आहे, 6 ते 8साठी सुद्धा संधी आहे आणि 9वी 12वीसाठी सुद्धा ज्या आहेत इथून जागा येणार आहेत. तर अशा प्रकारे या सगळ्या जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला सांगितली. जवळपास 9 जिल्हे मी तुम्हाला सांगितले आणि या 9 जिल्ह्यांमध्ये जे आहेत जास्तीत जास्त संधी असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरती 2025-26साठी. तर अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यांची माहिती आपण बघितली आणि या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त संधी असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरती 2025-26साठी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथून फक्त मी ज्या जागा सांगितल्या त्या फक्त जिल्हा परिषदेच्या होत्या, पण या जिल्ह्यांमधून मनपा, नपा ज्या आपण जागा धरल्या नाही पण तिथून येणार हे सांगितलं. मनपा नपाच्या जागा सुद्धा येतील, खाजगी आस्थापनांच्या सुद्धा जागा येतील, त्याच्यामध्ये सुद्धा काही विदाऊटच्या जागा सुद्धा येणार आहेत अशा संस्था ज्या आहेत त्या. आणि काही संस्था ज्या मुलाखतीसह जागा देणार आहेत त्यांच्या सुद्धा जागा इथून येणार आहेत. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे वाव जो आहे या जिल्ह्यामध्ये असणार आहे. जर तुम्ही शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम देताना किंवा पसंतीक्रम देण्यासाठी देणार आहात तर त्यावेळेस या जिल्ह्यांचा विचार नक्की करावा. तर आय होप हा जो व्हिडिओ किंवा ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच.